मीरा, जेवायला येतेस ना? गायत्री वाट बघतेय. अरुण दादा, मला एक सांगा, तुम्ही धनंजयच्या कंपनीत काम करत असताना कधी पटवर्धनांच्या कुणा नातेवाईकाला भेटला होता? पटवर्धनांच्या नातेवाईकाला कंपनीमध्ये काय नीटचं आठवत नाहीये, पण सुरेशला माहित असेल. सुरेश, आलो होता. मीरा विचारतीये, पटवर्धनांच्या नातेवाईकांपैकी आपल्या ऑफिसमध्ये कधी कोणी येऊन गेले? ऑफिसमध्ये नाही, पण घरच्या पार्टीमध्ये वगैरे कोणतरी भेटलं असेल. नाही, पण एवढं आठवत नाहीये रे. म्हणजे गायत्रीला विचारायला हवं. का? काय झालं? नाही, पटवर्धनांच्या प्रॉपर्टीला आता विकीशिवाय आणखी कोणी वारसदार आहे का याची मला जरा माहिती काढायची. का? कारण नाहीतर आता पटवर्धनांना कोणी वारसच उरला नाहीये अशी परिस्थिती आहे. अच्छा. राणीचं असं म्हणणं आहे की धनंजयनी त्याचं विल तिच्या नावावर केलं होतं. याचा अर्थ त्याची जी काही पर्सनल प्रॉपर्टी होती ती ऑलरेडी तिने घशात घातली आहे. धनंजय आणि पटवर्धन कंपनीमध्ये पार्टनर्स होते. आता राणीचं असंही म्हणणं आहे की पटवर्धनांना कोणी वारस उरला नाहीये. म्हणजे थोडक्यात आता कंपनीवरही ती हक्क सांगण्याचा प्रयत्न करते. दादा, तुम्हाला एकच सांगते, मला या प्रॉपर्टीमधला एक नवा पैसाही नकोय, पण मी राणीला ही प्रॉपर्टी मिळू देणार नाही. अगं, म्हणजे तिची प्रॉपर्टी आहे, तिने सिद्ध केलं तर? काय ना सुरेश दादा, तिची नसली तरी ती खोटेपणाने ते सिद्ध करेल. पैशासाठीच तर करते ना ती हे सगळं. हो. आणि त्यात जर आता कायद्याने या प्रॉपर्टीला दुसरा कोणी वारसच उरला नाहीये हे जर तिने सिद्ध केलं तर धनंजयची लग्नाची बायको म्हणून हे सगळं तिलाच मिळणार. पण आपण ह्याच्यामध्ये काय करू शकणार आहे? त्यासाठी तर धनंजयचं विल आणि पटवर्धनांचा वारस या दोन्ही गोष्टी आपल्याला शोधून काढायला हव्यात. मीरा, पण पटवर्धनांचा वारसदार आपण कसा शोधणार? आपण पोलिसांची मदत घेऊ ना. हे जर सगळं अजय ठाकूरांना सांगितलं तर ते त्यांची माणसं कामाला लावतील आणि पटवर्धनांचा एखादा नातेवाईक तर ते नक्की शोधून काढू शकतील. अगं, पण त्याने प्रश्न सुटणार आहे का? पण आपण काहीतरी तर करायला हवं. नाहीतर धनंजय आणि पटवर्धनांनी एवढ्या कष्टाने उभा केलेला हा पैसा राणी आपल्या डोळ्यासमोर चोरून घेऊन जाईल आणि आपण हेल्पलेस होऊन बघत राहू. असं नको व्हायला दादा, आपण असं नको होऊ द्यायला. या बघ पाणीपुरीवाला. आपकी ख्वाहिश सराख होगा. थैंक यू. चला. चल. बरं, हे खाऊन जेवणार काय आहेस? हेच जेवण. मॅड आहेस का तू? आय नो. भैया 2 प्लेट पाणीपुरी. द्या. तुला काय मीठा तिखा? मीडियम. मीडियम. मुझे तिखा देना. चार मुली आहेत हे सगळं आधीपासून ठाऊक असायला. आणि तुम्ही आजकालची मुलं ना एवढे फोटो आणि सगळी माहिती टाकता कशाला ग इंटरनेटवर? एनिवे, जे झालं ते विसरून जाऊया आपण. हे बघ नेहा, तू आमचा जीव की प्राण आहेस. तू आनंदात आणि सुखात राहावंस एवढीच आमची इच्छा आहे ग बाळा. मग मम्मा, मला अजयशी लग्न करण्याची परवानगी द्या ना. मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाही बरोबर सुखात नाही राहू शकत ग. ठीक आहे मम्मा. काही नाही, हरकत नाही, पण एकदा परत नीट बोलून घे त्याच्याशी आणि म्हणावं आता साखरपुडा तरी लवकर करा. साखरपुडा? हो मग, साखरपुडा तरी करा की. अगं किती दिवस नुसते फिरत राहणार असे? बरं दिसत नाही ते नेहा, लोक विचारतात सारखं. साखरपुडा करा आणि मग लग्नाला काय हवा तो वेळ घ्या. अजयला म्हणावं माझा एवढा तरी हट्ट पूर्ण कर आता. पण मम्मा, इतक्या लवकर त्याच्या फ्लॅटचं होईल असं वाटत नाही मला.
नाही म्हणजे तुझी अट होती ना तशी. अट होती, पण आता तू म्हणतोय ना भाड्याने फ्लॅट घेणार आहे, मग आम्ही ठेवतो त्याच्यावर विश्वास. थँक्यू मम्मा. आता प्रेम येतोय ना मम्मावर. अजयला म्हणावं आता साखरपुड्याची जी पहिली तारीख ठरेल त्याला होकार दे मुकाट्यानी. सांगते. सोडणार नाही मी त्याला. आता काय झालं तरी काय? आम्हाला वाटलं पोलिसांची दोस्ती आहे तुझी. मोठा माणूस आहेस तू. ए झापऱ्या, मोठा माणूसच आहे, कळलं ना? मोठा माणूसच आहे. वाघमारे भाऊंचा राईट हँड आहे मी, पॉलिटिशियन आहे. अरे पण काय अजय ठाकूर बोलला काय तुला? धमकावला ना आपल्याला. आ? तो बोलतो तनयाशी त्याचं लग्न ठरलंय, तोच तिच्याशी लग्न करणार. आता त्याचं लग्न ठरलंच असेल तर मोडायचं, लग्न मोडायचं. नेहाशी फक्त आपणच लग्न करणार. चॉयलेंज आहे आपला, चॉयलेंज आहे. दादा तुझ्या ठाकूर आहे ना, जाम डेंजर माणूस आहे, जेलमध्ये टाकेल तुला. जाऊ दे, त्याच्या आधी लागू नको, सोड. आता नाही, आता असं मध्येच सोडणार नाही त्याला. भाऊला वाटतं माझ्यात काही दमच नाही. आता मॅटर झाला ना राव, हा? आता मी आहे आणि त्यो अजय ठाकूर आहे. माझ्यावर आवाज चढवतो, मला धमकावतो, माझी कॉलर पकडतो. नाही त्याची वर्दी उतरवली ना तर नावाचा रणजित सुभेदार नाही, चॉयलेंज आहे. चॉयलेंज आहे. संगीता, अगं ज्यूस आण लवकर. सुप्रभात मॅडम. थँक्यू. पण सुप्रभात म्हणण्यासारखं अजून तरी काही घडलं नाहीये. अहो आता घडणार आहे ना, आपल्याकडे बातमीच तसली आहे. सांगा की मग बातमी. अहो एवढी घाई कशा पाय करताय? म्हणजे तुम्ही नाही सांगणार सस्पेन्स का? असेच. हे बघा, तुमची उत्सुकता वाढावी म्हणून, आणि तुम्हाला जेव्हा केव्हा बातमी कळेल तेव्हा तुम्हाला असा काय आनंद होईल का नाही? हा होप सो. अहो मॅडम, हो तर तुम्ही एकदम खुश होणार, मला तुम्ही थँक्यू म्हणणार, आणि घरी तुम्ही मला पार्टीला बोलावणार. हे आत्ताच मला दिसायला लागले. हा अहो पण हे सगळं होणार कधी? आजची रॅली झाली की, रॅली महत्वाची आत्ता सुरू झाली. रॅली उरकली की आपण आहोतच की. मी गुड न्यूजची वाट बघते. ओके. जय हिंद सर. जय हिंद. खरंच लवकर आला तुम्ही. हो, अजून कोणी आलेलं नाहीये. हरकत नाही. मग शेला साहेबांना फोन करून बोलून घेऊ का? काही गरज नाहीये, मी मुद्दामून लवकर आलोय. बरं. बरं मला सांगा, सरदेसांच्या घरातल्या सगळ्यांचे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स आलेत. ती फाईल कुठे तुम्हाला माहिती आहे का? हो साहेब, माहिती आहे मला. हा लगेच द्या. चला. हो साहेब. साहेब, फिंगरप्रिंट रिपोर्टची फाईल. थँक्यू. साहेब, काही चहा नाश्ता मागून घेऊ का? काही नको, अजून दुसरं काही? काही गरज नाही. थँक्यू. ट्रान्स्क्रिप्ट. मेमाणे, शिला, आपल्या हातात खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आली आहे. सर असं काय लिहिलंय यामध्ये? त्या ट्रान्स्क्रिप्टवरून असं दिसतंय की राणी सरदेसाई आणि विकी यांच्यामध्ये एक वेगळं नातं होतं.